नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आश्वासक चित्र या कवितेच्या पुढील भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 9 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। कवितेच्या या भागामध्ये आपण कवितेच्या उर्वरित ओळींचा भावार्थ समजून घेणार आहोत आणि त्यानंतर कवितेखालील कृती अर्थात स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर आता आपण कवितेला सुरुवात करूया। कवयित्री निर्जा म्हणतात की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आडोशाला एक मुलगी तिचा खेळ खेळत बसली होती आणि त्या मुलीचा हा खेळ मी माझ्या घराच्या खिडकीतून झरोकातून पाहत होती। तिने काय करत होती की मांडीवर एकीकडे ते आपल्या भातुकलीतल्या त्या बाहुलीला थोपडत होती आणि दुसरीकडे त्या भातुकलीतल्या खेळण्यांबरोबर खेळत होती। गॅस चालू केला, त्याच्यावरती आंदण ठेवलं तर दुसरीकडे पाहिलं की तिने एक मुलगा तिच्याच वयाचा चेंडू बरोबर खेळत आहे। आकाशात वरती भिरकावतो आणि अलगदपणे तो त्याला झेलतो। मग ही मुलगी त्या मुलाचा हा खेळ कौतुकाने पाहते आणि अचानक आपल्या बाहुलीला बाजूला ठेवते आणि त्या मुलाकडे तो खेळ पाहण्यासाठी जाते। तर तो मुलगा सुद्धा आनंदाने आणि उत्साहाने तिला त्या आपल्या खेळातील कौशल्य कसब दाखवू लागतो। मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाळण्याची। आता बघा, त्या मुलाने तो जो चेंडूचा खेळ खेळत होती तेव्हा त्या मुलीला कौतुक वाटलं म्हणून ती जाते आणि सांगते की मला पण तुझा चेंडू तो खेळायला दे। तेव्हा तो मुलगा म्हणतो, अगं बाई, आता हा चेंडूचा खेळ तुला खेळता येणार आहे का? नाही, तू फक्त काय कर, त्या बाहुलीबरोबर खेळ किंवा तुझ्या त्या लुटूपुटूच्या त्या खेळण्याबरोबर पालेभाजी बनव। पाल्याची भाजी म्हणजे पालेभाजी बनव। तर बघा, इथे आपल्याला ह्या मुलाच्या माध्यमातून पुरुष मंडळींची जी काही मानसिकता असते कामाच्या बाबतीत, खेळण्यांच्या बाबतीत, ते आपल्याला इथे जाणवते की लहान मुलांच्या मनावरती त्यांचे पालक लहानपणापासूनच बिंबवतात की मुलीने असं खेळायचं नाही, मुलाने तसंच खेळलं पाहिजे, घरात बसून ते भांड्याकुंड्यांचा खेळ म्हणजे संसारातीलच खेळ तिला आले पाहिजे की पुढे संसार तिला प्रपंच चालवायचा आहे, लग्न झाल्यावर तिला घर आणि मुलंच बघायचे आहेत। मग त्यामुळे तिचे लहानपणीचे खेळ पण त्या पद्धतीनेच असले पाहिजे आणि मुलांना कसं घराच्या बाहेर पडून सगळं प्रत्यक्ष जगामध्ये त्याला पाहायचे असतात बऱ्याचशा गोष्टी, म्हणून तो बाहेर जाऊन सगळे खेळ खेळले पाहिजे, अशी मानसिकता मुलांच्या मनावरती घरातील पालक किंवा आपल्या आजूबाजूचे आपल्या पूर्वज वगैरे हे सगळे मुलांवरती बिंबवत असतात। त्या मुलाच्या मनावरती पण अशाच प्रकारची भावना बिंबवलेली होती। म्हणून जेव्हा ती मुलगी त्याच्याकडे तो चेंडू मागते तेव्हा तो काय म्हणतोय की तू काय कर, तुला हा काय चेंडू बिंडू खेळायला जमणार नाही, त्याला फार अत्यंत कौशल्य लागतं, तू आपलं त्या लुटूपुटूच्या खेळामध्ये जा, पाल्याची भाजी म्हणजे एखादी पालेभाजी बनव, म्हणजे तू स्वयंपाकच कर। ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? आणि त्यावेळेस ती मुलगी त्याला सांगते, काय सांगते की मी एकाच वेळी दोन्ही कामं पण करू शकते, म्हणजे मी एकाच वेळी घरातील स्वयंपाक पण करू शकते, त्या बाहुलीला झोपी पण लावू शकते आणि दुसरीकडे मी तुझ्यासारखाच तो चेंडूचा खेळ पण तुला खेळून दाखवू शकते। आणि ती त्याला आव्हान देते, तू करशील का माझ्यासारखे दोन्हीच कामं एका वेळी? मग मुलगा तिला चेंडू तिच्या हातात देतो। पुढे कवयित्री म्हणते की उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत। तिच्या ओंजळीत म्हणजे तिच्या त्या मुठीमध्ये की आपण दोन हात जेव्हा एकत्र करतो त्याला आपण ओंजळ असे म्हणतो। मग जेव्हा ती तो चेंडू वरती उडवते तर तो असा कवीने कल्पना केलेली आहे की तो चेंडू जणू काही आभाळाला शिवून म्हणजे आकाशाला स्पर्श करून नेमका खाली येतो आणि खाली आल्यावरती तो नेमका तिच्या ओंजळीमध्येच येऊन पडतो, म्हणजे ती अत्यंत कौशलतेने त्या चेंडूला झेलते। मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित आणि आता मुलाला वाटत असतं की बघा, मी जो चेंडू हा खेळते त्याच्यासारखा कुशल तो खेळ त्यालाच खेळता येणार, मुलींना वगैरे जमणार नाही हा खेळ। म्हणून जेव्हा तिने तो खेळ खेळून दाखवला तेव्हा त्याला आश्चर्य झालं आणि तो अचंबित पडला। तशी ती हसून म्हणाली, आता तिने सुरुवातीला सांगितलं होतं ना की मी दोन्ही काम करू शकते, तर तिने करून दाखवलेलं आहे की मुलाने जसा चेंडू झेलला होता तेवढ्याच कसबीने तेवढ्याच कुशलतेने तिने सुद्धा तिच्या ओंजळीमध्ये तो आभाळाला स्पर्श करून आलेला चेंडू झेललेला आहे। आणि आता ती म्हणते की आता तुझी बारी आहे, तुझी वेळ आहे, आता तुला
हे खेळातील स्वयंपाक हा करून दाखवायचा आहे मला. मग तो मुलगा सुद्धा तयार होतो. तिथे तो रागवत नाही, चिडत नाही, तो तिला विरोध करत नाही. मग तिने जसं दोन्ही कामं करून दाखवली तसंच तो सुद्धा तिच्याप्रमाणे ते काम करायला तयार होतो. म्हणजेच इथे आपल्याला त्याच्या मनातील कल आपल्याला पाहायला मिळतो की त्याने तिथे तिला नकार दिला नाही की नाही मी काही तुझ्यासारखा तो खेळबिळ खेळणार नाही, स्वयंपाक वगैरे काही करणार नाही, ते माझं काम नाही आहे, असं तो काही तिला विरोध वगैरे करत नाही. परत तो तयार होतो त्या कामाला. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो भावलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. आता बघा इथे सांगत आहे की तो सुद्धा प्रयत्न करू लागतो. छानपैकी मांडी घालतो, गॅससमोर जाऊन बसतो, त्या भावलीला आपल्या मांडीवर घेतो आणि तिला झोपवायचा प्रयत्न करतो. आणि तो असा विचार करतो की भावली झोपल्यानंतर मग मी पुढच्या कामाला लागेल. मग तो तिला भावलीला पहिलं झोपवायचा प्रयत्न करतो आणि नंतर मग स्वयंपाकासाठी भाजीसाठी तो पातेलं म्हणजे स्टोव्ह शोधू लागतो. तर त्या मुलीने काय केलं होतं, मांडीवर भावलीला थोपटताच ती गॅसवरची कामं पण करत होती की नाही, जशी अगदी आई करत असते की एका वेळी ती दोन कामं एकत्र करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तिला ती सवय झालेली असते. पण आता इथे तो मुलगा काय करतो, पहिलं त्या भावलीला झोपवतो आणि नंतर विचार करतो की नंतर स्वयंपाक करू. म्हणजे तिच्यासारखी कसब त्याला येत नव्हती, तिच्यासारखी ती कुशलता त्याला जमत नव्हती. पण तो तरीही हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. मग आता इथे कवयित्री सांगत आहेत की त्याला जरी त्या मुलीसारखी कुशलतेने त्या घरातील घर सांभाळणं जमत नसेल, पण तो पण हळूहळू शिकेल, सवय लागेल त्याला पण. आणि आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, की एकीकडे आपलं त्या चेंडूचा खेळ खेळण्याचं कौशल्य दाखवताना हळूहळू तो पण घर सांभाळायचं तो पण शिकणार आहे. म्हणजेच इथे आपल्याला कवयित्रीचा आशावादी दृष्टिकोन दिसून येत आहे त्या मुलांच्या मार्फत, की त्या मुलगा पण तयार झालेला आहे त्या मुलीसारखंच काम करण्यासाठी. मग हे आपण अगदी लहान वयापासूनच मुलांच्या मनावरती बिंबवला पाहिजे की मुलगा आणि मुलगी घरामध्येच जर आपण भेदभाव करत असेल तर तोच विचार ते मनामध्ये घेतात आणि त्याच विचाराने त्यांच्या मनावरती एवढं ते वर्चस्व गाजवतं की त्यांची ती विचारसरणी तशीच होते आणि म्हणून ते पुढील जगामध्ये वावरताना त्याप्रमाणेच वागत असतात. आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. आपण जे काही काम सांगू ते जर घरामध्ये भावंड असतील, मुलगा आणि मुलगी असेल, तर दोघा मुलांना समानतेने काम आईवडिलांनी सांगितलं पाहिजे. केवळ ती मुलगी आहे म्हणून तिला एक विशिष्ट प्रकारची कामं सांगायची आणि तो मुलगा आहे म्हणून त्याला विशिष्ट प्रकारची कामं किंवा त्याला कामातून सवलत द्यायची, त्याला कामाची सवय लावायचीच नाही, असं नाही. आणि तो मुलगा आहे म्हणून त्याला बाहेर खेळायला पाठवायचं, पाहिजे तसं तो खेळ खेळू शकतो, पण ती मुलगी आहे म्हणून तिने पहिलं घरातली कामं उरकायची, घरातली कामं करायची आणि मग तिला फक्त विशिष्ट प्रकारचेच खेळ खेळण्याची मुभा आहे, असं आपण मुलांच्या मनावरती बिंबवायचं नाही. कारण की आज समाज बदललेच चाललेला आहे. आज पूर्ण जग आधुनिकतेकडे वळत आहेत आणि या आधुनिक युगामध्ये स्त्री पुरुष हा समान झालेला आहे. अगोदर स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जात होतं आणि पुरुषांना पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जात होतं. पण आता लोकांची दृष्टिकोन बदललेली आहे, त्यांची विचारधारा बदललेली आहे आणि म्हणूनच कवयित्री म्हणतात की आज स्त्रिया दुय्यम नाही आहेत. आज स्त्रिया पुरुषांबरोबर खांद्याला खांदे लावून कार्य करत आहेत. मग ते एकीकडे घरही सांभाळत आहेत आणि संसार प्रपंचातील हातभार लावण्यासाठी बाहेरच्या जीवनातील कसरतसुद्धा करत आहेत. म्हणूनच इथे पुढे लेखिक कवयित्री म्हणतात की माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. मग माझ्या ह्या घरातील या खिडकीतून मी पाहत आहे त्या दोघांच्या माध्यमातून की मला उद्याचं नवीन चित्र, नवीन भवितव्य, नवीन काळ मला दिसत आहे. ते आश्वासक चित्र आहे की त्याच्यामध्ये मला प्रोत्साहन मिळते, मला उत्साह मिळते, माझी काहीतरी विश्वास आहे आणि तो विश्वास पूर्ण होण्याचं चित्र मला दिसत आहे. तिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल भावले आणि चेंडू
जोडीने. तर कवयित्री म्हणते की मी जे उद्याचं चित्र पाहत आहे ह्या माझ्या खिडकीतून, तिथे मला दिसतंय की खेळले जातील सारेच खेळ एकत्र, की मुलं आणि मुली एकत्र येऊन सगळ्या प्रकारचे खेळ खेळणार आहेत. हे खेळ फक्त मुलांचेच आहे आणि हे खेळ फक्त मुलींचेच आहेत असा कोणताही मतभेद तिथे नसणार आहे. तर मैदानातील असू दे किंवा घरातील खेळ असू दे, सगळे खेळ मुलं आणि मुली एकत्रपणे खेळणार आहेत. म्हणजे इथेच मुलं आणि मुलींच्या माध्यमातून स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेची भावना या कवितेतून कवयित्रीने व्यक्त केलेली आहे. आणि भातुकलीचा प्रवेशताना वास्तवात हातात हात, तो दोघंही हे खेळ हातात हात घालून गुण्या गोविंदाने खेळणार आहेत. आणि ज्यावरती एकीकडे बाहुलीसुद्धा आणि चेंडूसुद्धा निवांतपणे विसावेल आणि पुढचं भवितव्याची वाटचाल ते आनंदाने करतील. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथे संपलेली आहे. आता कवितेखालील कृतीचा आपण अभ्यास करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेखालील कृती अभ्यासून घेऊया. प्रश्न क्रमांक 1 आहे, कवितेच्या आधारे खालील कोष्टके पूर्ण करा. याच्यामध्ये तुम्हाला कवितेचा विषय, कवितेतील पात्र, कवितेतील मूल्य आणि आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी लिहायच्या आहेत. तर आपण प्रत्यक्ष उत्तर पाहूया. उत्तर, कवितेचा विषय स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासक आहे. कवितेतील पात्र आहे मुलगा आणि मुलगी. कवितेतील मूल्य आहे की स्त्री पुरुष समानता. आणि आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी आहे, त्याच्यामध्ये पहिली ओळी आहे मुलगी व मुलगा एकमेकांची कामे करतात. दुसरा आहे भातुकलीतून वास्तव्यात येतील. आणि तिसरा आहे दोघांच्या हातात बाहुली व चेंडू असतील. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तापलेले ऊन, तापलेले उन्हाचा आपल्याला इथे अर्थ घ्यायचा आहे भविष्यातील धगधगते वास्तव्य. आणि आश्वासक चित्र, आश्वासक चित्राचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे भविष्यात स्त्री पुरुष समानता वास्तवात येईल याचे आश्वासन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा. पहिलं लिहायचं आहे तुम्ही, मी दोन्ही काम करू शकते एकाच वेळी. आणि दुसरा आहे उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, चौकट पूर्ण करायची आहे तुम्हाला. कवयित्रीच्या मनातील आशावाद ह्या चौकटीमध्ये लिहायचं आहे. तर उत्तर आहे भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल. प्रश्न क्रमांक 5, कवितेतील खालील घटनेतून किंवा विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहायचा आहे. पहिला, मांडी घालून मुलगा बसतो गॅसवर. तर याच्यावरती आपल्याला कोणता गुण पाहायला मिळणार आहे, तर सहकार्य. दुसरा आहे मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तर याच्यामध्ये आत्मविश्वास हा गुण आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा आहे जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी. तर इथे समंजसपणाचा गुण आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, काव्य सौंदर्य. याच्यामध्ये 4 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. बघूया प्रत्यक्ष प्रश्न आणि त्याची उत्तरं. खालील ओळींचे तुमच्या शब्दात रसग्रहण करा. भातुकलीतून प्रवेशितांना वास्तवात हातात हात असेल दोघांचे. ही कवितेची ओळ आहे, त्याचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. आशय सौंदर्यमध्ये तुम्ही लिहाल, कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र या कवितेमधून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरित्या कसे साकारले जाईल याची दिशा खेळणारा लहान मुलगा आणि मुलगी यांच्या प्रतीकातून योग्यपणे दाखवलेली आहेत. पुढे लिहाल काव्य सौंदर्य. उत्तर आहे भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते, त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो. मोठेपणे प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या ह्या वास्तवादी असतात. त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागेल. स्त्री पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल तर समजूतदारपणे व सहकार्याने या जगात वावरतील. काव्य सौंदर्यमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहाल, भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते, त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो. मोठेपणे प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या व वास्तवादी असतात. त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तव्यात प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागेल. स्त्री पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल तर समजूतदारपणे व सहकार्याने ते जगात वावरतील. स्त्री पुरुष परस्परांची कामे मिळू करतील असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळीतून साकारलेले आहे. पुढचा प्रश्न तुम्ही याच्यामध्ये लिहायचे भाषिक वैशिष्ट्य. या ओळीमधून लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ चिंतनाची प्रचिती येते. कवयित्रीने साध्या विधानातून विचारगर्भ आशय थेट मांडला आहे. स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे. भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र हातात हात असेल या वाक्यखंडातून प्रत्येकारीरित्या प्रकट झालेला आहे.
स्वप्न आणि सत्य यांची योग्य सांगड तरल शब्दामध्ये कवयित्रीने इथे व्यक्त केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे स्वमतमधील आ. ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील? या ओळींचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर. आश्वासक चित्र या कवितेमध्ये कवयित्री नीरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग याविषयी दृढ विश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडून हे उद्गार लिहिलेले आहे. उत्तर कंटिन्यू आहे. भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहेत. हे दृश्य कवयित्री खिडकीतून पाहत आहे. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते. मुलगा तिला हिणवतो की तू पाल्याची भाजीच कर, चेंडू उडवणे तुला जमणार नाही. तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते. तू माझे काम करशील का? मुलीच्या उद्धारातून कवयित्रीने स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे विशद केलेले आहे. पुढील प्रश्न आहे ई. कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते? हे तुमच्या शब्दामध्ये लिहा. उत्तर. मुलगी भातुकलीचा खेळ खेळत असते तर मुलगा चेंडू झेलण्याचा खेळ खेळत असतो. अचानक ती मुलगी मुलाजवळ जाते आणि चेंडू मागते. मुलाला वाटते ही चेंडू झेलू शकणार नाही म्हणून तो हिणवल्या स्वरामध्ये तिला म्हणतो तू पाल्याची भाजी करण्याची बायकांची जी कामं असतात तीच कर. ती मुलगी म्हणते की मी दोन्ही कामही करू शकते, तू करशील? मुलगा तिला चेंडू देतो व ती तो उंच उडवून लिलया झेलते. ती हसून मुलाला म्हणते आता तुझी पाळी, तू माझं काम कर. मुलगा गॅससमोर बसतो, बाहुलीला थोपाटतो आणि भाजीसाठी पातेले शोधतो. हा मुलामधला बदल पाहताना कवयित्री म्हणतात मुलगा हळूहळू घर सांभाळायला शिकेल. पुरुषातला हा आश्वासक बदल कवयित्रींना अभिप्रेत आहे. पुढचा प्रश्न आहे 4 ई. स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दात रेखाटा. उत्तर. कवितेतील मुलगा व मुलगी परस्परांचे खेळ सहकार्याने खेळतात. यावरून मुलाच्या वागण्यातील बदल स्वागतार्ह आहे. हळूहळू तो आपले कसब दाखवता घर संसार सांभाळणे शिकेल. मोठा झाल्यावर तो स्त्रियांची कामेही करेल कारण मुली पुरुषांची कामे सहजपणे करीत आहेत. स्त्री पुरुष सहकार्याने एकमेकांची कामे करतील. हे उद्याच्या जगाचे आश्वासक चित्र असेल आणि दोघेही सारे खेळ एकत्रित खेळतील. भातुकलीची स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात स्त्री पुरुषांची एकमेकांना साथ असेल. स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होईल. स्त्री पुरुष समानता नक्कीच रुजेल. असे स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र मला या कवितेमधून अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथे संपते. धन्यवाद.